नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. राज ठाकरेंनी परवा वर्धापन दिनानिमित्त भाषण केलं पुण्यामध्ये आणि तिथं त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी बोलले ते कुंभमेळ्यावरती, त्या सगळ्या गोष्टींनी ज्या काही आपण ऐकल्या सर्वांनी भाषणाच्या माध्यमातून, त्या सगळ्या गोष्टींवरून गदारोळ उठला. आणि मी जरा 2 दिवस घेतले म्हणले या गोष्टीचा जरा अभ्यास करावा. कारण झालं आहे काय, राज ठाकरेंच्या विरोधात एखादी मी जर भूमिका चुकीची आहे म्हणून जर त्याच्यावरती बोलायला गेलो की त्यांची ती लोकं लगेच ते गुजराती माणूसच मला म्हणतात, गुजराती माणूस प्रदीपच आहे, या सगळ्या गोष्टी BJPचा माणूस आहे आणि या सगळ्या गोष्टी. म्हणजे मला एक कळत नाही, याच राज ठाकरेंनी खासदारकीला अगदी बिनशर्त पाठिंबा दिला. तो कोणाला दिला? BJPलाच दिला ना, म्हणजे गुजराती माणसालाच दिला की काय? तुम्ही जर BJPला गुजराती म्हणून ओळखत असाल किंवा या सगळ्या महायुतीच्या सरकारला, तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये जाणं किंवा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं किंवा या सगळ्या गोष्टींची उकल जर करायला घेतली तर मग मात्र याच्यातून वेगळ्याच काही गोष्टी बाहेर पडतात. म्हणजे आम्ही जर BJPच्या काही त्यांच्या म्हणजे कुठल्या विचारसरणीशी असो, ते काय हिंदू म्हणजे काय फक्त धर्म म्हणजे काय फक्त BJP चालवत नाही आहे, म्हणजे BJP म्हणजेच हिंदुत्व असं काही नाही आहे. त्याच्यामुळे हिंदुत्व म्हटलं की त्या BJP सोबतच चिटकवतात ही सगळी लोकं. असं काही नाही आहे. म्हणजे आम्ही जर त्यांच्या हिशोबाने एखादी गोष्ट बोलायला गेलो तर मग राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलाच. कशाला? त्यांनाच दिला ना. मोदी मंचावर आले, मग कशाला तुम्ही त्यांच्या नादाला लागला जर तुम्हाला आता ते चुकीचे वाटत आहेत तर? असो, त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. पण त्या सगळ्या स्टेटमेंटवरून, त्या सगळ्या भाषणावरून गदारोळ उठला आहे, सगळीकडे सगळेजण टीका करतायत. पण म्हटलं यातला नक्की काय ते बोलले आणि काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे यावर म्हटलं बोललं पाहिजे थोडंसं. कारण न बोलण्यात मला देखील काय अर्थ वाटला नाही आणि म्हटलं बोललं पाहिजे. भले आपल्याला कोण चूक म्हणून ते बरोबर म्हणून काय असेल ते असेल. राज ठाकरेंचं म्हणणं असं होतं की ते जेव्हा भाषणाला उभे राहिले, आमच्या बाळानंदगाव इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळ ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळानंदगाव गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत. अहो मला माहिती आहे, मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते, हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले. कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात? त्या गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय. श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी. आणि आम्ही काय नदीला माता, परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या, ते काय तिकडे माता बिता म्हणत नाही, तरी नद्या स्वच्छ. आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये, कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे. हे भाषण तुम्ही ऐकलं असेल, ही क्लिप मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवली. त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा बाळा नांदगावकर म्हणजे आमचा बाळा तिकडं कुंभमेळ्याला गेल्या आणि तिथनं त्यानं त्या कमंडलूमध्ये गंगेचं तीर्थ घेऊन आला ना, मला दिलं. आता ते गंगेचं तीर्थ मी जेव्हा हातात घेतलं तेव्हा म्हणलं हेड ते तर तीर्थबिर्थ तसलं काय मला देऊ नको. चला त्या गंगेच्या ह्याच्यामध्ये अंग काय धुतायत, सगळ्या गोष्टी काय करतायत आणि ते तीर्थ मी पिऊ का, असं त्यांचं म्हणण्याचा एक उद्देश होता आणि त्यांची एक म्हणण्याची ती बाजू होती. आता त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला योग्य वाटला, पुढच्या बाबीकडे येऊच आपण, सगळ्या गोष्टी बोलूच, जो योग्य वाटला तो म्हणजे प्रदूषणाचा. निश्चित त्यांनी जो विषय मांडला की नद्यांकडे आपण जे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतोय किंवा आम्ही नद्यांकडे दुर्लक्ष करतोय, दृष्टिकोन पाहण्याचा चुकीचा नाही आहे. आम्ही नदीला माता मानतो की नदीला नदी मानतो याच्यावरतीच ठरत नाही की प्रदूषण होणार की नाही, याच्यावरती ठरत नाही आहे. त्याला माता मानलं काय नाही मानलं काय, प्रदूषण होतंय कशामुळं? आमची आजूबाजूला बसलेली व्यवस्था, आमच्या इंडस्ट्रीज, आमचे राजकारणी, आमची प्रशासकीय व्यवस्था, या सगळ्या गोष्टी किंवा आम्ही स्वतः नागरिक म्हणून आम्ही उचल कचरा टाक नदीत, काय झालं टाक नदीत, आम्ही किती त्या गोष्टी एक स्वच्छता म्हणून तिकडे पाहतोय. माता मानणं आणि न मानणं याच्यात काहीही याचा प्रदूषणाचा याचा संबंध नाही आहे की इंडियातली म्हणजे भारतातली लोक नदीला माता मानतात म्हणून इथल्या नद्या प्रदूषित आहेत आणि बाहेरची नदीला नदी म्हणतात म्हणून असं काही नाही आहे, असं काहीही नाही आहे. प्रश्न हा आहे की आम्ही जी घाण करतोय ना, म्हणजे ती आमच्याकडे शिस्त नाही आहे, ती आमच्याकडे शिस्त नाही आहे, आमच्या राजकारण्यांकडे नाही, आमच्या इंडस्ट्रीयलमधल्या लोकांमधले नाही. म्हणजे आमच्या सगळ्या इंडस्ट्रीचं पाणी या नद्यांमध्ये, जी काही कुठली घाण असेल ती नद्यांमध्ये, आमच्या गटारांची घाण नद्यांमध्ये, आमचा जो काही कचरा नद्यांमध्ये, जे काही सगळी वेस्ट आहे आमच्या नद्यांमध्ये. याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही माता मानतोय म्हणून हे होतंय. म्हणजे इथनं मागं नदीला माता मानत नव्हते का? या देशातली लोक मानत होते ना, किती पवित्र होत्या नद्या, किती स्वच्छ होत्या. त्याचं कारण म्हणजे त्यावेळेला असल्या इंडस्ट्री, असलं प्लॅस्टिक आणि असल्या गोष्टी त्यावेळेला फारशा नव्हत्या. लोकसंख्या आटोक्यात होती. नद्यांकडे लोक गेल्यानंतर आंघोळ करायसाठी जायची, एखाद्या वेळेस जनावरं धुण्यासाठी जायची, जास्तीत जास्त काय तर कपडे धुण्यासाठी जायची. पण आज त्या सगळ्या गोष्टी बदलल्या. धावत्या जगांमध्ये या इंडस्ट्री वेस्ट जे आहे, म्हणजे इकडच्या बाजून पाणी घेते इंडस्ट्री आणि तिकडच्या बाजून घाण पाणी त्या नदीत सोडते. गटारांमधली सगळी घाण, आपल्या घरांमधलं सगळं मैला, वैयक्तिक देखील झोपडपट्ट्यांची किंवा सगळ्यांची घाण आहे आमच्या नद्यातच जाते. मिठी नदीचं काय मुंबईत? कुठूनही घाण आली, तिथलं घाण आहे ती काळं पाणी नुसतं कुठून आलं? कित्येक वर्षांची घाण कुजते त्याच्यामध्ये. का? कारण नद्यांच्या आजूबाजूला झालेले शहरीकरण, त्याचं हे सगळ्यात उत्तम आणि महत्त्वाचं कारण आहे.
त्यामुळं राज ठाकरेंची ही जी गोष्ट होती नद्यांची प्रदूषणाची ती निश्चित योग्य आहे. त्याच्यामध्ये निश्चित दुमत नाही आहे की प्रदूषण आहे. पण ते जे म्हटले ना की ते आंघोळीचं पाणी हातपाय धुतायत आणि काय करतायत ते पाणी मी पिऊ का का, त्या गोष्टीचा अपमान तर अपमानच, निश्चित अपमान आहे. म्हणजे ते जाऊ द्या, ते बाकीच्यांचं जाऊ द्या, ते बाळा नांदगावकर गेले ते तोंडावर पडले असेल, ज्याला आपण गेलो त्याला पाणी घेऊन आलो त्याच्या म्हणे आपली इज्जतच काढली माणसाने, असंच म्हणावं लागेल. कारण त्यांचा देखील अपमानच झालेला आहे तो. मग ते का गेले? तुम्ही जर अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या गोष्टी सांगताय तर मग बाळा नांदगावकर कशाला गेले होते तिकडे? म्हणजे तुमच्या पक्षातले कित्येक कार्यकर्ते तिकडे गेले असतील. प्रश्न पाणी पिण्याचा नाही आहे की ते पिलंच पाहिजे तीर्थ म्हणून. तिथं देशभरातून अनेक करोडो लोक गेली स्नान करण्यासाठी. ते कुंभस्नान किंवा तो कुंभमेळा जो भरतोय आज, तो काही आपण आता चालू नाही केला की योगी मोदीने 2015 नंतर चालू नाही केला. कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या या सगळ्या गोष्टी चालत आल्यात. मग त्या श्रद्धा म्हणावी की अंधश्रद्धा, की मागच्या पिढ्यांना दोष द्यावा? म्हणजे मागच्या पिढ्यांवर आपण खापर फोडतो की यांनी काय आणून ठेवलं आहे. म्हणजे ही जी सगळी लिब्रांडो डाव्या विचारसरणीची सेक्युलरवादी लोक आहे राज ठाकरेंना लगेच म्हणतात वा आज राज ठाकरेंमध्ये आम्हाला प्रबोधनकार दिसले. त्या प्रबोधनकारांचं म्हणणं असं नव्हतं की आम्हाला देव नको. प्रबोधनकारांचं म्हणणं असं होतं की या देवाला घेरलेल्या या आजूबाजूच्या बडव्यांनी ते आम्हाला नकोत, ती व्यवस्था नको. म्हणणं माझंही तेच आहे. आम्हाला श्रद्धा पाहिजे निश्चित. हे वाक्य मला पटलं यांचं की श्रद्धा हवी, अंधश्रद्धा नको. निश्चित अगदी योग्य सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. पण ते कुंभमेळ्याचं घाणपाणीचं आणि हे नाही, या सगळ्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि या निश्चित चुकीच्या आहेत. हे त्यांनी देखील, कारण काय बघा ते स्वतः बोलून स्वतःच्या पक्षाचं हे करतात. म्हणजे यांना कुठल्या बाजूने हिंदुत्ववादी म्हणायचं मला ते समजत नाही. हे राज ठाकरे विशाळगडाच्या मुद्द्यावरती आवाक्षर काढत नाहीत. हे राज ठाकरे गडकिल्ल्यांच्या अतिक्रमणाच्या ज्या काही गोष्टी बंद, आंदोलन तिथं करा ना, होऊ द्या तिथं आंदोलन, रस्त्यावर उतरा, काहीतरी करा. एक दिवस उतरून नाही होणार. सातत्यानं तुम्ही किती पाठपुरावा करता हे महत्त्वाचं आहे. हे राज ठाकरे गोहत्याविषयी, म्हणजे बाळासाहेबांच्या काळामध्ये गोरक्षकांना त्यावेळेला केवढा दर्जा होता. जे आज भारतीय जनता पार्टी करते, जे आज एकनाथ शिंदे साहेब करतायत, ते गोरक्षकांच्या मागे खंबीरपणे उभे राहत आहेत. किती राज ठाकरेंच्या पक्षातली किती माणसं किंवा किती लोक आज गोरक्षकांसाठी धावून जातात आणि सगळ्या गोष्टी करतात. त्यांचे कार्यकर्ते काही असतील, निश्चित असतील. मला अनेक जण सांगतात दादा आज इथं हे झालं, उद्या तिथं ते झालं. पण ह्यांच्या पक्षाची भूमिका काय? हे राज ठाकरे ना ते संतोष देशमुख ना कुठल्याही प्रकरणावरती उघड भाष्य करत, कधीतरी फक्त येतात, बोलतात, जातात. ज्या गोष्टी योग्य तिथं धरून ठेवा ना, पेटवून ठेवा ना. त्या गोष्टींमध्ये का नाही उतरत तुम्ही? महाराष्ट्राचं राजकारण काय आजच गढूळ झालं असं नाहीये. हे राजकारण आहे. 400 वर्षापूर्वी महाराष्ट्र अंधकारात गेला, नंतर छत्रपती शिवराय आले, तेव्हा काय महाराष्ट्र काय स्वच्छ होता का? तेव्हा हे गढूळच होता. अरे राजकारण आहे, सगळ्या गोष्टी राजकारणातूनच होतात. आणि हे काय संपणार नाहीये की बाबा उद्या मी किंवा राज ठाकरे सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण स्वच्छ सरळ अगदी स्वच्छ कागदासारखं काचीसारखं नाही होऊ शकत, निश्चित होणार नाही. असे कित्येक आले आणि कित्येक गेले. हे राजकारण आहे. इथं डाव प्रतिडाव या सगळ्या गोष्टी होत राहणार, असंच पुढे चालावं लागणार. पण तुमची भूमिका हिंदू जननायक म्हणून तुम्हाला जेव्हा म्हणायची वेळ येते तेव्हा तुमची भूमिका या स्पष्ट पाहिजेत. हिंदूंच्या प्रत्येक गोष्टीसाठी स्पष्ट पाहिजेत. भोंग्यांचं 1-2 दिवस आंदोलन केलं, निश्चित चांगलं आहे. ते काय वाईट असं म्हणत नाही मी, निश्चित चांगलं आहे. पण पुढे काय त्याचं? त्या 1-2 दिवसानंतर काय? म्हणजे ते स्वतः भाषणांमधून सांगतात की आम्ही जेव्हा आमच्या पक्षाच्या कुठल्याही गोष्टी आम्ही अर्धवट सोडत नाही. प्रश्न अर्धवट सोडण्याचा नाहीये. प्रश्न या गोष्टी तुम्ही जेव्हा करता तेव्हा ग्राउंड लेवलपर्यंत किती त्यांची कामं होतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जे करताय ते काय चुकीचं नाही आहे. निश्चित भोंग्यांचं प्रकरण या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंनी उचललं. पहिलं बाळासाहेब बोलायचे, म्हणजे त्यांच्यामध्ये मी तर बाळासाहेबच बघतो. पण काही विधानं काही गोष्टी राज ठाकरेंच्या मला पटत नाहीत. मागे तर ते बोलले की हिंदूंच्या सरण आपली जी जळतात त्याच्यातून किती प्रदूषण होतं लाकडं बिकडं जाळून हिंदूंच्या याच्यामध्ये. आणि हे बाकीचे पुरतात त्यांचं काय? त्यांना जमीन किती लागते, किती जमीन लागते? कधीतरी जाऊन बघा, कधीतरी या सगळ्या त्या कब्रस्थानमध्ये जाऊन बघा. जागा नाही उरल्यात त्या थडकी बांधायला, जागा नाही उरल्यात. ते नाही प्रदूषण जमिनीचं. प्रश्न हा आहे ना की आम्ही जेव्हा एखाद्या धर्माचं नेतृत्व करायला पुढे उतरतो किंवा आम्हाला करायचं आहे तेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा काही गोष्टी निश्चित चुकीच्या आहेत, त्याच्यावरती बोललं पाहिजे. पण अशा काही गोष्टी आता त्या कुंभमेळ्याविषयी बोलायची काय राज ठाकरेंना गरजच नव्हती. काय गरज आहे? थड ते पाणी असतंच आहे ते तसंच आहे. प्यायला कोण आलंय? सगळे स्नान करायला तिथे गेलेत. म्हणजे अंबानी गेले, हे सगळी लोक गेले, एवढे सगळे लाखो करोडो लोक गेली, ती येडी आहेत, ती पागल आहेत. म्हणजे स्वतः बाळा नांदगावकर पण गेले, पक्षाचे नेते, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत त्या पक्षामध्ये. बरं, या सगळ्या गोष्टींचा अगदी योग्य मला असं वाटतं विचार केला पाहिजे. कारण या एका स्टेटमेंटमुळं निश्चितच राज ठाकरेंवरती हिंदू समाज बऱ्यापैकी रुष्ट झाला आहे. म्हणजे त्यांनी हे स्टेटमेंट आत्ता द्यायला नव्हतं पाहिजे होतं, नंतर द्यायला पाहिजे होतं, या मताचा मी नाही आहे. त्या प्रदूषणावर बोला, निश्चित बोला. गंगेचं प्रदूषण होतं आहे, नद्यांचं मलाही मान्य येते. पण ते गंगेचं पाणी थेड हे असलं आणि ते हेच झालं आणि तेच झालं नाही, असं नाही करून चालणार.
असं नाही. म्हणजे तुमच्या घरात जे BMCचं पाणी येतं ते किती स्वच्छ आहे ते तुम्हाला काय माहिती? मला माहिती आहे माझ्या घरात येतं ते किती स्वच्छ आहे. काय आपल्याला माहिती तिकडे फिल्टर होतं आहे की नाही, किंवा त्या धरणात कोण मरतंय बुडतंय काय होतंय? पितोय ना आम्ही, पितोय ना. प्रश्न हा आहे की आमच्या आस्था किंवा आमची भक्ती ज्या ठिकाणी जोडलेली आहे, आता एवढी लोक तिथं हजारो करोडो लोक त्या गंगेत जाऊन स्नान करणार, ते पाणी दूषित होणारच आहे. ते कुठं स्वच्छ राहणार आहे? होणारच आहे दूषित. बरं, ही गंगा इथं दूषित आहे, शहरांमध्ये आली म्हणून दूषित झाली. जा बघू गंगेच्या उगमस्थानावर आणि त्या पाण्याची सगळी गोष्ट ते पेपरातले न्यूज बीजवाले त्यांना म्हणा छापा बघू हे पाणी किती स्वच्छ आहे. का? कारण तिथं हस्तक्षेप नाही आहे माणसाचा. प्रश्न हा नाही की नदीला माता मानणं आणि नदीला नदी मानणं म्हणून. ते मला असं वाटतं सोशल मीडियावर फिरायचं बघा, एका बाजूला आपल्या नद्या दाखवल्या जायचं आणि ते बहुतेक राज ठाकरेंनी वाचलं असावं आणि तेच त्यांनी इकडे येऊन सांगितलं. नाही, मला बोलायचं या सगळ्या गोष्टीतून एक आहे की त्यांच्या काही गोष्टी निश्चित चुकीच्या आहेत. ते जातात, बोलून जातात, पण त्यानंतर त्यांच्याच पक्षाची हानी होते. त्यानंतर आपल्या समाजाची मनं दुखावली जातात. म्हणजे जे राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती आता पुन्हा एकदा पेटू पाहत आहेत. पण मला एक प्रश्न, म्हणजे मला स्वतःलाच खरंच समजलं नाही आहे की नक्की त्यांना राजकारण करायचं आहे कोणत्या मुद्द्यावरती. आता हे जे U-टर्न आणि खाली वर इकडं तिकडं हे निश्चित लोकांना कळतंय, लोकांना दिसतंय की हे सगळं मागं पुढं चाललंय. कशाला ते बिनशत पाठिंबा द्यायला द्यायची गरजच नव्हती मुळात. म्हणजे मग कशाला यांच्यासोबत जायची गरजच नव्हती. मग मराठीच्या तर मराठीच्यावरच आपण ठाम उभं राहायला पाहिजे होतं. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, मराठीच्या राजकारणावरती आम्ही कितीही राजकारण केलं म्हणून मुंबईमध्ये मराठी हे बाकीचे आलेले काही सगळे निघून जाणार नाहीत दुसऱ्या दिवशी. म्हणजे राज ठाकरेंची सत्ता महाराष्ट्रात आली तर काय मुंबईतले गुजराती मारवाडी हे भैये बिये का सगळे निघून जाणार आहेत का? नाही जाणार आहे, तिथंच राहणार आहेत. प्रश्न हा आहे की आमची गळचेपी होत असेल तर आम्ही मान्य करू, आम्ही त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे निश्चित. पण याचा अर्थ असा नाही की एखाद्या भैयानं हिंदीमध्ये बोलले की तिच्या कानाखाली पेटव. अरे त्याला नाही नसेल येत मराठी. तू दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्यानंतर तुझी किती भाषा बोलतो, तिथं जाऊन किती भाषा बोलतो. बरं, तुझ्या कंपनीत एखादा पोरगा ज्याला मराठी कळतंय ना, त्याच्या कंपनीतला एखादा बॉस असेल तो हिंदीत जर बोलत असेल इथल्या महाराष्ट्रातल्या, तर त्याच्या काय कानाखाली पेटवतो काय? मराठीत बोल तरच काम कर. नाही ना. मग एखादा पाणीपुरीवाला, ठेल्या बिल्यावाला यांना आम्ही जेव्हा मराठीची सक्ती करू, भाषेची सक्ती करणं याचा अर्थ आपल्या भाषेचा अजून द्वेष समोरच्याच्या मनात निर्माण करणं हे मला समजते कुठंतरी. भाषेवरती तो परवा जो भैया जोशी का कोण काय बोलला गुजराती बिजराती चुकीचं आहे. जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घेतल्या पाहिजेत, आम्हाला समजल्या पाहिजेत. राज ठाकरेंसारखा एक उत्तम नेता, अभ्यासू नेता, आम्ही त्यांच्याकडे हिंदुत्ववादी म्हणून पाहतो, त्या माणसानं असं स्टेटमेंट देणं हे मला चुकीचं वाटतंय. मग एवढंच राज ठाकरेंना वाटतंय तर मग जा विशाळ गडावरती आंदोलन करा, जा स्वतः जा वर चढून गडावरती. तुम्ही जाल तर ते निश्चित हटलं जाईल, कारण तुमच्या आवाजात तेवढा दम आहे. तुम्ही जर या महाराष्ट्रामध्ये जर गोहत्या विरोधात मैदानात उतरलात तर ते बंद होईल, तेवढा तुमच्यात दम आहे. तुम्ही जर रस्त्यावर उतरलात आणि जर या सगळ्या जिहादी वृत्तींच्या विरोधात जर कडाडलात तर ते बंद होईल, कारण तुमच्यात दम आहे. मग तुमच्या ज्या ठिकाणी करण्याचा खरोखर ताकद आहे, तुमच्यात तो दम आहे, ते होऊ शकतं. त्या ठिकाणी राज ठाकरेंनी उतरावं या मताचा मी कित्येक माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी त्यांना आव्हान केले की तुम्ही हे करा, तुम्ही हे केलं पाहिजे. तुम्ही निश्चित या महाराष्ट्राला काहीतरी दिशा देऊ शकता. पण राज ठाकरेंना जी कोणी लोक चालवत आहेत किंवा त्यांना जे काही सांगतात, नाही साहेब ते आता BJP सोबत आणि शिंदेसोबत जाण्यात काय अर्थ नाही हो, ते आपल्याला फसवतात. आता आपण आपलं परत एकटंच चालू. म्हणजे खासदारकीला म्हटले असते नाही साहेब जाऊ आपण जरा तिकडं बघू कसं काय होतं, यांच्यासोबत जरा आपण सत्तेत तरी येऊ. म्हणजे ते एका इंटरव्ह्यूमध्ये राज ठाकरे म्हटले की मी शब्द देतो की माझा पक्ष सत्तेच्या याच्यामध्ये असेल. मी त्यावेळेला विचार केला की म्हटलं एवढा माणूस मोठा काहीतरी शब्द देतो, निश्चित काहीतरी पाहायला मिळेल. पण तसं घडलं नाही, तसं झालं नाही. मग कुठेतरी मग कसं असतं, जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हटलं जातं आपल्याकडे. जो बोलतो तसं त्यानं चाललं पाहिजे, तसं त्यानं केलं पाहिजे, तसं त्यानं वागलं पाहिजे, तर आणि तरच यश मिळत असतं, तर आणि तरच आपण तिथपर्यंत पोहोचत असतो. मला माहिती आहे मनसेमध्ये ही जी काही खालचे कार्यकर्ते हे लगेच भडकतात, त्यांना ते विरोध केलेलं साहेबांना आवडत नाही अजिबात. मी त्यांच्या काही सगळ्या गोष्टीच्या विरोधात नाही बाबांनो, तुमच्यापेक्षा मी त्यांचा चाहता आहे मोठा. चाहता म्हणण्यापेक्षा त्या माणसाला मी अत्यंत त्या माणसाचा अभ्यास केलेला आहे. मला माहिती आहे काय त्यांचं शैली आहेत त्यांच्याकडे, त्यांना राजकीय सगळ्या गोष्टी कशा जमतात किंवा ते कसे करतात, या सगळ्या गोष्टीचा मी पुरेपूर अभ्यास केलेला आहे. फार छोट्या मोठ्या गोष्टी ज्या त्यांनी सोडल्या पाहिजे त्या मताचा मी आहे आणि त्याच मतांच्या किंवा त्याच गोष्टींच्या विरोधात मी आहे. कुंभमेळ्याच्या पाण्याला आणि कुंभमेळ्याला बोलणं ही गोष्ट चुकीची वाटते. प्रदूषणावर बोलाल निश्चित ते योग्य आहे, त्या मताचा मी आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा. बोलण्यासारखं अनेक खूप काही आहे, पण निश्चित या गोष्टींमुळे राज ठाकरे स्वतःच्याच पक्षाचं स्वतःच, कारण ते बोलतात एकटेच. आता त्यांच्या बाकीच्या पक्षातले बाकीचे इतर नेते जे कोण आहेत ते काय बोलले काय नाही बोलले काय एवढा फरक पडत नाही, कारण ते जास्त कोणी समोर येत नाहीत. पण राज ठाकरे म्हणजे मनसे आणि बोलायला तर ते एकटेच, त्याच्यामुळे तेच बोलत आहेत.
त्यांच्याच पथ्यावर पडते, त्यांच्याच पक्षाची हार होते, अशा सगळ्या काही गोष्टी दिसत आहेत. हे आता म्हणजे मला तर मी मागच्या इलेक्शनचं तुम्हाला सांगू या आमदारकीच्या हे पाच सहा जरी सीटा घेतल्या असत्या ना राज ठाकरेंनी तरी काय झालं असते, 5 आमदार आले असते, विधानसभेमध्ये एक वर्चस्व वाढलं असतं. आपोआप त्या 5 जणांच्या मदतीनं पुढच्या 10-15 जणांच्या आमदारांच्या संघटना खाली मजबूत करता आल्या असत्या. पक्षाला थोडंसं बळ मिळालं असतं, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहिला असता. एक 5 जागांसाठी जरी ती माहिती सोबत गेली असती तरी काम झालं असतं. पण आज त्या पडलेल्या सगळ्या जणांचं म्हणजे सगळेच पडले त्यांचं बरंचसं नुकसान झालं. नुकसान होतं ना, कारण ते काय फुकटचं थोडी लढतात, करोड रुपये खर्च करतात इलेक्शनमध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये. त्यांचं मनोबल ढासळतं, तिथली लोकं त्यांना सोडून जातात, काही टिकतात. या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळं राज ठाकरेंनी थोडासा या कठीण काळामध्ये तरी बारकाईनं अगदी पावलं टाकत, बारकाईनं विचार करत, म्हणजे मी काहीही बोलेन आणि मला काही फरक नाही पडत, अशी सत्ता येणार नाही आणि अशी लोकं निवडून देणार नाहीत, एवढं मात्र नक्की. बाकी तुम्हाला काय वाटतं मला आवर्जून कळवा.